एखाद्याचा तळतळाट कसा लागतो, वेळ काढून एकदा नक्की वाचा. मित्रांनो, 5 लाखाचा खळखळाट असावा, पण 5 रुपयाचा देखील तळतळाट नसावा. कोणाच्याही हाय लागून घेऊ नये. त्याची भयंकर परिणाम भोगावे लागतात. काही लोकांना पटणार नाही हा विषय तळतळाट, पण ज्यांनी अनेकांचा तळतळाट घेतला आणि त्यांचे भोग ते भोगत असतात त्यांना नक्कीच पटेल. अनेक कारणे त्रास दिलेला असतो, जसे की शारीरिक, मानसिक, आर्थिक, अपमानास्पद वागणूक, कोणाचे मान दुखावणे असू शकते, कोणावर अन्याय केलेला असू शकतो, कोणाची काही कारणे नसतानाही सामाजिक बदनामी केलेली असते, छळ केलेला असतो, कोणाची हक्काची प्रॉपर्टी फसवणूक खडकून केलेले असते आणि ते करायला बळ दिलेले असते, शारीरिक दुखापत केलेली असेल, विश्वासाती व्यक्तीने घेतलेला गैरफायदा, ज्याने उपकार केले असतील पण आपल्या स्वार्थासाठी त्याच्याच पाठीत खंजीर खुपसला असेल. त्रासाचे कुठलेही कारण असो, वरील गोष्टीचा समोरच्या व्यक्तीला प्रचंड त्रास होत असतो. तो खूप दुःखी होतो, त्याचे मनोबल कमकुवत होते. पर्यायाने ती प्रचंड व्यक्ती डिप्रेशनमध्ये देखील जाऊ शकते. जाणून बुजून त्रास देणाऱ्या व्यक्तीला हे समजत नसेल. पर्यायाने ज्या व्यक्तीला त्रास झालेला असतो त्या व्यक्तीकडून चमत्कार होत नाही किंवा देव देखील शाप देत नाही किंवा काठीने मारत नाही, पण त्या दुखावलेल्या व्यक्तीकडून तेजस्वी नकारात्मक ऊर्जा, शक्ती निघते व समोरच्या व्यक्तीमध्ये शोषली जाते. मग समोरच्या व्यक्तीला हाय लागते. त्याला तळतळाट असे म्हणतात. मग ज्याने कोणी त्रास दिलेला असतो त्याचे हे कार्य यशस्वी होत नाही, किंबहुना झाले तरी फळ जास्त वेळ टिकत नाही. सतत अपयश येते, घरात आजारपण येणे, अशा अनेक प्रकारांची काहीही घटना घडू शकतात. आपण किती खरे आहोत, किती खोटारडे आहोत हे फक्त आपल्याला माहीत असते. आपल्या अंतर्मनाला आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत असतात. समोरच्याचे मन दुखावले जाणे म्हणजे पाप लागणे. त्याची परतफेड शक्यतो या जन्मात करावी म्हणजे पाप लागते. तुम्ही आस्तिक आणि नास्तिक, चांगल्या वाईट गोष्टींचा हिशोब व्याजासह परत करावा लागतो. मी एका पुस्तकात वाचले होते, राजा धृतराष्ट्राचे 100 पुत्र युद्धात मारले गेले. तेव्हा त्यांनी श्रीकृष्णाला विचारले, असे का व्हावे? संबंध जीवनात मी असे कोणतेच महापाप केले नाही ज्याचा परिणाम स्वरूपाच्या सर्वच पुत्रांचा मृत्यू आपल्या डोळ्यासमोर पाहून त्याचे दुःख सोसाने माझ्या नशिबी यावे. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने धृतराष्ट्र राजाला आपले पूर्वजन्म पाहण्याची दृष्टी दिली. धृतराष्ट्र राजाने दिव्य दृष्टीद्वारे पाहिले की साधारण 50 जन्मापूर्वी तो एक पारधी होता आणि पक्षी पकडण्यासाठी त्याने एका वृक्षाला आग लावली होती. आग लावताच बरेच अशी पक्षी उडून गेले, मात्र आगीची जळू लागल्याने कित्येक पक्षी आंधळे झाले व तर पक्ष्यांची 100वर लहान पिल्ले उडून लागल्याने आगीत होरपळून मृत्युमुखी पडले. धृतराष्ट्र राज्याचे त्यावेळेस तिथे क्रिया या क्रमाचे फळ कित्येक जन्मानंतर धृतराष्ट्र राज्याचे 100 पुत्र युद्धात मारले गेले तेव्हा ते पूर्ण झाले. कर्म हे फळ देऊनच शांत होते. प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टींचा हिशोब हा होतोच. हा प्रत्येकाच्या कर्माचा सिद्धांत आहे. चांगले कर्म चांगले फळ देऊन शांत होते, वाईट कर्म वाईट फळ देऊन शांत होते आणि काळ मागे पुढे होऊ शकतो. हा कर्माचा सिद्धांत आहे की क्रिया म्हटल्यावर प्रतिक्रिया होणारच. आपण ठरवायचे आपले कर्म कसे व्हावे. जसे ज्याचे कर्म तसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपण कोणी होत नीतिभ्रष्ट. एक लक्षात ठेवा, त्रास सहन करणारा पुढे जाऊन सुखी होऊ शकतो, पण त्रास देणारा हा कायम दुःखीच राहणार असतो. त्यामुळे कधीच कोणाचा तळतळाट घेऊ नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.